अंबाजोगाई तालुक्यात डोंगरपिंपळा गावात ग्रामपंचायतचं बेकायदेशीर काम होत आहे आणि या सखोल या कामाची चौकशी करण्यात यावी व याची हद्द कायम करण्यात यावी या मागणीसाठी आपण अंबाजोगाई येथे सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलात. काय वाटतं आहे तुम्हाला? काय आहे नेमकं प्रकरणी? प्रथम मी सांगते की मी भारताची नागरिक आहे आणि दुसरं म्हणजे मी डोंगरपिंपळा गावची रहिवासी आहे. त्या अनुषंगाने जे काय शासकीय गावामध्ये काम होत आहे ग्रामपंचायत इमारतीचं काम, ती माझं असं स्वप्न आहे की आजपर्यंत गावाला कौलारूमध्ये ग्रामपंचायत होती, तर ती आता पूर्णत्वास जात आहे की येणाऱ्या पिढीला ते इमारतीचं काम, इमारतीच्या स्वरूपाचं काम बघायला मिळणार आहे. तर ते असं बेकायदेशीर होऊन त्याची पडझड न होणं, की गावातला एक सामान्य नागरिक, सामान्य महिला म्हणून समोर येऊन आवाज उठवत आहे की हे बेकायदेशीर होत आहे. त्याची हद्द निश्चित करून जे काय शासनाच्या नियमानुसार जे रस्त्यावर येते त्याचा पाठपुरावा करून आमची इमारत कायम राहिली पाहिजे, तिचं बेकायदेशीर नुकसान नाही झालं पाहिजे, ह्या हेतूनं मी या ठिकाणी थांबले आहे. डोंगरपिंपळा ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच यांनी ठराव घेऊनच ग्रामपंचायतच्या हद्दीमध्येच हे बांधकाम होत असेल ना? त्यांनी ठराव घेतला असेल, पण ठराव चुकीच्या पद्धतीने बी होऊ शकतो ना सर. त्यांनी ठराव घेतला, ठराव वेगळा होऊ शकतो, काय वास्तविक काम वेगळं होऊ शकतंय. ठराव झाला असेल अगर नसेल हे मला माहित नाही सर. बरोबर आहे, त्याच्यावर मी बोलू शकत नाही. पण काम आज सद्यस्थितीला जे उभं आहे आणि जे पूर्णत्वास चाललं आहे ते बेकायदेशीर 82च्या रस्त्यावर होत आहे. सार्वजनिक बांधकामच्या लोकांनी जाऊन त्यांची हद्द निश्चित करावी आणि गावाची ग्रामपंचायत वाचण्यासाठी प्रशासनानं सहकार्य. म्हणजे सध्या जे डोंगरपिंपळा येथे जे ग्रामपंचायतचं बांधकाम चालू आहे हे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये न होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर होत आहे असं तुमचं म्हणणं आहे. मग या संदर्भात आपण बँडशी किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे यापूर्वी कधी तक्रार केली आहे का? 15/5/2026 रोजी मी गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई यांना एक अर्ज सादर केला होता. त्याच्यावर त्यांनी 4 दिवस घालवले, त्याच्यावर त्यांचं काही म्हणणं आलं नाही. पण त्यांच्याकडे वारंवार मी खेटे खाऊन त्यांनी 19/5/2026 गावामध्ये येऊन गावकऱ्यांसमोर कामाचा आढावा घेतला. ज्यावेळेस कामाचा आढावा घेत असताना पंचायत समितीच्या ABDO मॅडम, गडदे साहेब, इंजिनियर साहेब आदी कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि गावकऱ्याच्या उपस्थितीमध्ये स्वतः मी समोर असताना त्यांनी हद्द निश्चित करण्याचं काम कितपत रस्त्यावर आले हे पाहण्यासाठी त्यांनी माप टाकून बघितलं तर 3.5 ते 4.25 फूट 82च्या मापानुसार रस्त्यावर आलेलं काम. तर हे त्यांनी अशा प्रकारे हद्द निश्चित केली. म्हणजे पंचायत समितीनं जेव्हा मोजणी केली तेव्हा हे काही बांधकाम सार्वजनिक